नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIMचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात 9 ऑक्टोबर रोजी सभा होणार असल्याची माहिती AIMचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष अंजर खान आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी दिली. 30 सप्टेंबर रोजी शहरात असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार होती. या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देखील मिळाली होती. मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी यांना सभा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली होती. यानंतर ही सभा आता 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची अधिकृत माहिती पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या अधिकृत बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये माजी नगरसेवक समद खान, खालील शेख, हाजी शहबाज, समीर शेख, हाजी जावेद, आमिर खान, मतीन शेख, सनाउल्ला खान, आवेश शेख, नदीम तांबोळी व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. बताते हुए बड़ी खुशी हो रही है, जिस चीज़ के लिए काफ़ी दिनों से इंतज़ार था और काफ़ी बार टलने के बाद भी आज अल्हम्दुलिल्लाह अहमदनगर शहर की आवाम की दिली ख्वाहिश पूरी होने जा रही है. मेरी मुराद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब आखिर इंशाअल्लाह 9 तारीख को बरोज़ जुमेरात शाम 6 बजे ठीक CIV ग्राउंड पर इंशाअल्लाह मुकुंद नगर हल्के में तशरीफ़ ला रहे हैं. और ये बहुत ख्वाहिशमंद है अहमदनगर की आवाम कि आप यहाँ पर आए, पर जैसे कि आप जानते हैं कि ऐसी कुछ घटना घटने के वजह से, जैसे कि हमने कहा है कि इस्लाम हमेशा अमन सिखाता है और शांति सिखाता है, इसी के लिए MIM ने बहुत ही अमन का सबूत दिया कि ऐसे हालात में जैसे कि 30 तारीख तय होने के बावजूद पुणे तक असद साहब आ चुके थे, पूरी उनकी जो टीम थी वो आ चुकी थी, पर फिर भी कि शहर का माहौल खराब ना हो, उन्होंने 2 कदम पीछे लिया और हमसे ये मशवरा तलब किया कि हालात अगर बिगड़े हैं तो मैं यहां से वापस चले जाऊंगा, पर मैं वहां आकर कोई ऐसी घटना नहीं देखना चाहता हूं कि जिसके वजह से शहर का अमन बिगड़े. और ये प्रशासन के रिक्वेस्ट पर अल्हम्दुलिल्लाह असद साहब ने और हमारे सभी मेंबर समद खान साहब, खालिद भाई, समीर भाई, हाजी साहब की रिक्वेस्ट पर अपने 2 कदम को पीछे लिया और अल्हम्दुलिल्लाह प्रशासन ने ही उनको ये डेट दी थी कि आप आने वाले दशहरे के बाद की कोई भी तारीख को इख्तियार करें, इंशाअल्लाह हम आपकी पूरी सहायता करेंगे. इसी को सामने रखते हुए 9 तारीख को इंशाअल्लाह असदुद्दीन ओवैसी साहब अहमदनगर में तशरीफ ला रहे हैं. हम चाहते हैं कि अहमदनगर की आवाम पूरी तादाद में इसमें शरीक हो और अमन और शांति का सबूत दे. देखिए, हालात कैसे भी आए, ये हमारी जिम्मेदारी है, ये मुल्क हमारा है, हमारी जिम्मेदारी कि ये मुल्क में कैसे अमन को बाकी रखे. इंशाल्लाह यही सबूत और यही पैगाम को लेकर असदुद्दीन ओवैसी साहब और हमारे महाराष्ट्र के सदर इम्तियाज जलील साहब इंशाल्लाह 9 तारीख को तशरीफ ला रहे हैं. और मैं दोबारा शुक्रिया अदा करता हूं हमारी आवाम का, जिन्होंने हालात कितने गंभीर हो चुके थे, कितनी तरह से इन पर अत्याचार हो रहा था, पर हालात को पकड़ना और संभलना अगर सीखना है तो ये हमारे जो 4 कॉर्पोरेटर है जो आने वाले कल के इंशाल्लाह नगर सेवक होंगे, इन्होंने बता दिया कि अहमदनगर शहर को अब तक शांति और अमन के साथ हमने रखा है. यहां कोई भी जातिवाद शक्ति उभरने नहीं देंगे, यहां पर कोई तासुब का बीज आने नहीं देंगे जब तक हम हैं. मैं वही कॉल कहता हूं जो साहबा ने कहा था कि जब तक हम हैं तब तक यहां बुराई का कोई तस्करा नहीं होगा. इंशाल्लाह हम ये वादा करते हैं, MIM पक्ष आया ही है बुराई को खत्म करने के लिए. इंशाल्लाह हम सब मिलकर शहर की अमन, शांतता और उसी के साथ पुलिस प्रशासन की सहायता के साथ इंशाल्लाह इस प्रोग्राम को कामयाब करेंगे. मैं गुजारिश दोबारा करता हूं, मुकुंद नगर खास तौर पर इंशाल्लाह मेजबान है, मेहमान नहीं है. आप अपनी गाड़ियों को घर पर रखकर इंशाल्लाह आप पैदल आएंगे तो ये ज्यादा फायदा होगा. मैं गुजारिश करता हूं कि CIV ग्राउंड मुकुंद नगर में इंशाल्लाह ये सभा होने जा रही है. आप सब बढ़ चढ़ कर हिस्सा ले. याद रहे 9 तारीख इंशाल्लाह बाद नमाजे असर. जजाकल्लाह खैरा. जसं का आपल्याला माहीत आहे की 29 तारखेला काही लोकांनी मोहम्मद पैगंबर यांचा विटंबना केली आणि त्याच्यामुळं अहमदनगरचं वातावरण थोडं गडूळ झाला आणि त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचे जवळजवळ 30-35 मुलांना पोलिसांनी अटक केलं होतं. तर या अनुषंगाने संध्याकाळच्या वेळेस 29च्या संध्याकाळच्या वेळेस मी डॉक्टर परवेज अशरफी, माझ्यासोबत समद खान साहेब
आणि नवेद साहेब, इम्रान साहेब आणि इम्रान आपले समीर शेख साहेब हे आम्ही सगळेजण संध्याकाळच्या वेळेस IG साहेबांना, SP साहेबांना भेटलो होतो. सकाळची जी पूर्ण घटना होती ती पूर्ण घटनाक्रम काय होता, कसं हे षडयंत्र दुसऱ्या दिवशी होणाऱ्या असद साहेबांची सभेला रद्द करण्यासाठी आणि त्याला गालबोट लावण्यासाठी केलंच गेलंय, या सगळ्या गोष्टी सांगितले. आणि ज्या गंभीर गुन्हा त्यांनी कलम लावलेले होते त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हे कलम जे आहेत हे कलम आम्ही रिक्वेस्ट केली की ते काढून टाकावे. तर त्यांनी आमचे रिक्वेस्ट मान्य केली. त्याच्यातले काही गंभीर कलम त्यांनी काढून टाकले होते. दुसऱ्या दिवशी जे सभाचा जो नियोजन होता त्याच्यामध्ये जी परमिशन होती ती पोलीस प्रशासनाने आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही सभेची तयारी करत होतो. परंतु त्याच वेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जेव्हा ते पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्याबरोबर असद साहेबांसोबत जेव्हा चर्चा झाली तर असद साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जर आपले समाजाचे पोरं जेलमध्ये बंद आहेत आणि त्यावेळेस आपण जर सभा घेत असाल तर हे चांगलं नाहीये. म्हणून असद साहेबांनी आमच्या सगळ्यांसोबत म्हणजे आम्ही पदाधिकारी सोबत जे आमचे भावी कॉर्पोरेटर आहेत, माजी नगरसेवक समद खान साहेब, खालिद भाई, समीर भाई, हाजी साहेबाज हे आम्ही सगळ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चा करून हा निर्णय झाला की आज सध्याचा जो वातावरण आहे तो अनुकूल नाहीये. काही शंड लोकांना अहमदनगरमध्ये दंगल घडवायची आहेत आणि दंगल घडवण्यासाठी त्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो कुठेतरी ते शोधत आहेत आणि आपली सभा त्यामुळं जर होत असेल तर ह्या लोकांना कुठं ना कुठं त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळं असद साहेबांनी ती जी सभा 30 तारखेला होणार होती ती पोस्टपोन करण्याचा इम्तियाज साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी प्रसिद्धी माध्यमाला दिले होते. आणि त्याच वेळेस इम्तियाज साहेबांनी आणि असद साहेबांनी 9 तारीख ही दिली होती की 9 तारखेला आपण सभा अहमदनगरच्या ऐतिहासिक धर्तीवर घेणार आहेत आणि तोपर्यंत जे आपले पोरं आहेत ते त्यांचा जे जामीन वगैरे पण होऊन जाईल आणि ते पण अहमदनगरच्या जे कार्यक्रम आहे त्यामध्ये ते सगळे लोक हजर राहतील अशी अपेक्षा आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने ऐतिहासिक सर अहमदनगरमध्ये मुकुंदनगर CIV ग्राउंड येथे असद साहेबांना लाईव्ह, इम्तियाज साहेबांना लाईव्ह ऐकण्यासाठी यावा. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.